Hi guys, today we are going to discuss about the topic motion part second. प्रिवियस क्लासमध्ये पण आपण मोशन म्हणजे काय बघितलं होतं. आजच्या क्लासमध्ये पण आपण मोशनवरती डिस्कस करणार आहोत. तर मोशन म्हणजे काय? कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट. जर एखादा ऑब्जेक्ट कंटिन्युअसली डिस्प्लेसमेंट करत असेल, तो त्याची पोझिशन चेंज करत असेल फ्रॉम इनिशियल पॉईंट टू फायनल पॉईंट, तर आपण म्हणू शकतो ऑब्जेक्ट इज इन मोशन. ऑब्जेक्ट मूव करतोय, ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे. तर आता हे मोशन करण्यामागे 3 वेजने करू शकतो. कुठले 3 वेज आहेत ते बघूयात. वी नो दॅट मोशन इज इन ऑब्जेक्ट दॅट इज मूविंग. बघितलं आपण, मोशन म्हणजेच काय? ऑब्जेक्ट हा मूव करतोय, मूवमेंट करतोय, तो रेस्टमध्ये नाही आहे, कॉन्स्टंटली तो एका जागेवर नाही. वी नो दॅट वी डिस्क्राईब मोशन इन 3 वेज. मोशन आपण 3 वेजने डिस्क्राईब करू शकतोय. हॅव इट मूव, एखादा ऑब्जेक्ट कसा मूव करू शकतोय, द डायरेक्शन इट मूव, तो त्याची डायरेक्शन मूव करू शकतोय, आणि स्पीड मूव करू शकतोय, स्पीड चेंज करू शकतोय. तर आपण आता बघूया बॅकवर्ड मोशन ऑफ ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टची बॅकवर्ड मोशन म्हणजे काय असते. स्टुडंट्स, हे पिक्चर ऑब्झर्व करा. ऑब्झर्व दिस पिक्चर. आय होप तुम्ही हे फील केलेलं असेल. काय आहे बॅकवर्ड मोशन ऑफ ऑब्जेक्ट? सी, while waiting for a bus at a bus stop, other vehicle appears to be in state of motion. जेव्हा आपण बस स्टॉपवर बससाठी वेट करत असतो, अदर व्हेकल ॲपेअर्स टू बी स्टेट इन मोशन, तर आपण काय फील करतो की अदर व्हेकल्स जे रोडने जात आहेत ते मोशनमध्ये. ऑब्वियसली द ऑब्जेक्ट ऑर द व्हेकल्स आर इन मोशन. ऑन द अदर हँड, बट आता सेकंड केसमध्ये बघा, वेन यू आर इन मोशन युअर सेल्फ, जेव्हा तुम्ही स्वतः मोशनमध्ये असता, स्टील ऑब्जेक्ट ॲपियर्स टू बी मूव्हिंग. तर ऑब्जेक्ट आपल्याला काय वाटत आहेत की ऑब्जेक्ट हे पण काय आहेत? मोशनमध्ये. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल बघूयात. फॉर एक्झाम्पल, जसं की या पिक्चरमध्ये दाखवले, अ ट्रीज आर सीन टू रन बॅकवर्ड वाईल यू आर ट्रॅव्हलिंग इन अ ट्रेन. आय होप तुम्ही सगळ्यांनी फील केलेलं असेल, जेव्हा तुम्ही ट्रेनमध्ये बसमध्ये जात असाल, जेव्हा ट्रेन तुमची चाललेली असेल, तेव्हा ट्रीज किंवा बाहेरचे जे ऑब्जेक्ट आहेत ते तुम्हाला काय वाटत आहेत? मागे मूव करत आहेत, बॅकवर्ड साईडला मूव करत आहेत. इफ ॲन ऑब्जेक्ट इज सीन बाय ॲन ऑब्झर्वर टू चेंज इज पोझिशन कंटिन्युअसली, बट ॲक्च्युली तिथं काय होत असतं? ऑब्जेक्ट कॉन्स्टंटली आहेत. जे बाहेरचे ऑब्जेक्ट आहेत ते कॉन्स्टंट आहेत, ते मूव करत नाही, त्या रेस्टमध्ये आहेत. मूव कोण करत आहे? ट्रेन मूव करते, तुम्ही मूव करताय, तुम्ही मोशनमध्ये आहेत. तुम्ही तुमची पोझिशन, ही लेडीजची पोझिशन कंटिन्युअसली काय करते? चेंज करते. ऑब्जेक्ट मोशनमध्ये नाही आहेत, पण आपल्याला काय वाटतं आहे की ऑब्जेक्ट इज इन मोशन. तर अशा ज्या मोशन्स आहेत त्याला आपण काय म्हणतोय? कंटिन्युअस बॅकवर्ड मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन मोशन. द चेंज ऑफ प्लेस ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. आपली जी कंटिन्युअसली आपण आपली पोझिशन चेंज करतोय त्याला आपण काय म्हणतोय? डिस्प्लेसमेंट. आपली कंटिन्युअसली काय होतीये? डिस्प्लेसमेंट. अँड ऑब्जेक्ट इन मोशन कंटिन्युअसली अंडरगो डिस्प्लेसमेंट. म्हणजे जे बाहेरचे ऑब्जेक्ट आहेत ते काय आहेत? कॉन्स्टंटली आहेत. आपण आपली पोझिशन चेंज करतोय, आपण काय? डिस्प्लेस करतोय. असे जे मोशन्स आहेत त्याला आपण काय म्हणतो? कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ और बॅकवर्ड मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. ठीक आहे. तो फर्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज, व्हॉट इज द बॅकवर्ड मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. बॅकवर्ड मोशन म्हणजे काय? एखाद्या ऑब्जेक्टची बॅकवर्ड मोशन म्हणजे काय हे तुम्हाला होमवर्कमध्ये एक्सप्लेन करायचं. फर्स्ट क्वेश्चन आहे तो. नेक्स्ट आपण बघूयात डिफरन्स बिटवीन रेस्ट अँड मोशन. रेस्ट अँड मोशन. A body is said to be at a rest if its position not changes with respect to a fixed point in a surrounding. रेस्ट म्हणजे काय? तुम्ही म्हणता मी रेस्ट केली म्हणजे काय?
1 आवर रेस्ट केली, म्हणजे 1 आवर तुम्ही तुमची पोझिशन चेंज केली नाही आहे. सराउंडिंगमध्ये तुम्ही आहे त्या जागेवर आहेत, फिक्स्ड पॉईंटवर आहेत. पोझिशन डज नॉट चेंज. बट मोशन म्हणजे काय? अ बॉडी इज सेड टू बी इन मोशन इफ इट्स पोझिशन कंटिन्युअसली चेंजेस विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग चेंजेस विथ टाईम. मोशन म्हणजे काय? बॉडी तिची पोझिशन चेंज करते आहे सराउंडिंगमध्ये विथ रिस्पेक्ट टू टाईम. टाईमच्या रिस्पेक्टमध्ये बॉडी तिची पोझिशन चेंज करते. आता आपण याचे एक्झाम्पल्स बघूयात. फॉर एक्झाम्पल, बुक लाईंग ऑन अ टेबल. हे बुक कधीपर्यंत इथे असेल? जोपर्यंत तुम्ही त्याला मूव करत नाही. तुम्ही त्याला फोर्स लावून ते बुक उचलून कुठेतरी दुसरीकडे ठेवणार नाही, तोपर्यंत ते कंटिन्युअसली त्याच जागेवर राहणार आहे. म्हणजे आपण त्याला काय म्हणणार आहे? बुक इज इन रेस्ट. बेंच फिक्स्ड ॲट पार्क. पार्कमधले बेंच फिक्स्ड असतात, म्हणजे ते काय आहेत? रेस्टमध्ये. दीज आर द एक्झाम्पल फॉर रेस्ट. आता आपण मोशनचे एक्झाम्पल बघू. अ फ्लाइंग बर्ड. बर्ड्स फ्लाय करतात, म्हणजे काय? बर्ड्स कंटिन्युअसली त्यांची पोझिशन चेंज करतात. अ बॉय प्लेइंग फुटबॉल. बॉय फुटबॉल खेळतोय, म्हणजे बॉय त्याची पोझिशन, फुटबॉलची आणि बॉयची पोझिशन कंटिन्युअसली चेंज होती, म्हणजे तो काय आहे? मोशनमध्ये आहे. दिस इज द डिफरन्स बिटवीन द रेस्ट अँड मोशन. सो सेकंड क्वेश्चन फॉर द होमवर्क इज, what is the difference between the rest and motion? What is the difference between the rest and motion? Rest आणि motion मध्ये काय difference आहे? And third question for the homework is, what are the examples of a rest body and what are the example of a moving body in day to day life? थर्ड क्वेश्चन मध्ये काय करायचं आहे? होमवर्कच्या डे टू डे लाईफमध्ये ही जी एक्झाम्पल दिसत आहे तुम्हाला, याच्या व्यतिरिक्त डे टू डे लाईफमधले तुम्हाला एक्झाम्पल्स राईट करायचे रेस्टचे आणि मोशनचे. हा तुमचा थर्ड क्वेश्चन आहे होमवर्कसाठी.